हलव्याचे दागिने पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये. मी म्हटलं की त्यांच्याकडे युनिक आणि ट्रेंडी अशा डिझाईन आहेत. तर अनिता ताई यांच्याकडे मिळणार आहेत. अनिता क्रिएशनच्या त्या ओनर आहेत आणि गेली 29 वर्ष ते हलव्याचे दागिने बनवत आहेत. त्यामुळे तुम्हाला कळेलच त्यांच्याकडे किती युनिक आणि वेगळं कलेक्शन मिळणार आहे. तर अनिता ताई, यंदा काय वेगळं पण आहे? यंदा तर वेगळे पण पुष्कळच आहे, कारण आपण बघत आलो की पारंपरिक सण होता. पारंपरिक सणामध्ये पारंपरिक दागिने मुलींना आवड होती, पण आता जसं दागिन्यांचा ट्रेंड बदललाय तसं हलव्याच्या दागिन्यांमध्ये पण चेंज आलेला आहे. आता आपण दागिन्यांमध्ये ट्रेंडी दागिने बघायचे झाले तर एक चोकर मध्ये आहे एकदम युनिक असं कलेक्शन. हा, म्हणजे ज्यांना अगदी मिनिमल असं काही घालायचं असेल, एकदम नाजूकचं कोणाला घालायचं असेल एकदम नाजूकचा हार येईल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आजकाल काय झालंय, मुली साड्यांमध्ये सुद्धा ट्रेंडी झालेल्या आहेत. म्हणजे साडी पारंपरिकच्या हो आता थोडस ट्रेंड बदलला आहे, मॉडर्न साड्या थोड्या झाल्या. तर त्या मॉडर्न साडीवरती मॅचिंग होईल असं आता आपण हलव्याच्या याच्यामध्ये पण डिझाईन आणले. छान, म्हणजे नुसता एक चोकर घातला तरी पुरेसा आहे. बिंदी आणि त्याला असं कानातले, कारण आजकाल साड्यांमध्ये सुद्धा स्टोन वर्क खूप येते. बरोबर, त्याला हे गोल्डन मॅच नाही होणार म्हणून आपण असं. आता मी जसं मागे पण बघते की बरेच वेगवेगळे शाही हार आणि याचे प्रकार आहेत. आपण असं याच्यामध्ये बघितलं ना, तर जसं आपण वामनहरी पेठे म्हणा, पीएनजी म्हणा, तशी दागिन्यांची डिझाईन्स असतात ती आणण्याचा प्रयत्न. ओके, म्हणजे शाही हार वगैरेचे हे जे प्रकार आहे, चंद्रकोर हार आहे. चंद्रकोर हार मध्ये आपण आता 4 लेअरचे चंद्रकोर हार आहे. आता चंद्रकोर मध्ये अजून एक डिझाईन आहे. तसंच आता यांना जास्त ट्रेंड आहे मोराच्या डिझाईन मध्ये. ओके, तिकडे कमळ हार मध्ये डिझाईन, म्हणजे ज्यांना अशी लेटेस्ट आणि हटके पेंडंट हवे असतील तर कमळ हार मध्ये हे पण वेगळं डिझाईन आहे. आणि सगळ्यात या वर्षीचं नवीन ट्रेंड म्हणजे जास्त कलिरे हाताला बांगड्यात आपण घालतो, कलिऱ्यांमध्ये ही वेगळी डिझाईन मागे. तर रेणुकाने घातलेली ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल किंवा अशाच तिच्या विचारातनं इन्स्पायर झालेल्या काही ज्वेलरी कलेक्शन बघायचं असेल तर तुम्हाला इथे नक्कीच यावं लागणार आहे. समजा आता ताई कोणाला याच्यामधले फक्त ठराविक म्हणजे फक्त नेकलेसच हवा असेल तर तसंही तुमच्याकडे मिळतं का? आहे ना, ऑप्शन आहे. आपल्याला कसं आहे, जर कोणाला आता सगळ्याच मुली असे असतात लग्न आलेले की त्यांना सगळे दागिने घालायचे नसतात, नुसतं नेकलेस, नुसतं आपलं बांगड्या आणि छोटे छोटे दागिने, तर तसं पण आपल्याकडे ऑप्शन आहे. आता नुसतं नेकलेस म्हणलं तर एक छोटे छोटे नेकलेस आहे, मिशी सारखे प्रकार आहे. आता हे त्यांना ऑप्शन आहे त्याच्यामध्ये की नुसता नेकलेस येईल आणि त्यांना पाहिजे तुम्ही बांगडी आणि कानातले आपण मॅच करू. बरोबर. आणि साधारण प्राइस रेंज काय असणार आहे सगळ्यांची? याच्यामध्ये प्राइस रेंज बायकांच्या याच्यामध्ये साधारण 1000 पासून स्टार्ट होते. ओके, पण कसं असतं, जरी 1000 रुपीज असले तरी आज तुम्ही नुसतं एक गळ्यातलं घेतलं तर त्याची प्राइस रेंज आपोआपच कमी होणार. बरोबर. त्याच्यामुळे जसं तुम्ही दागिने घ्याल तशी त्याची किंमत होईल. ओके, तर साधारण प्राइस रेंज काय आहे, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना जर माहित करून घ्यायचं असेल तर? आता प्राइस कसं असतं, सेट वाईज माझ्याकडे तशी काही प्राइस नाही, की ऑप्शन आहे आपल्याला की नुसतं तुम्ही गळ्यातलं घेऊ शकता आणि कानातलं. तसं बघितलं तर प्राइस रेंज 800 पासून सुरुवात होते. म्हणजे त्याचं डिपेंड्स आहे सेटच्या डिझाईनवर आहे. जसा सेट लांब आहे, छोटा आहे, चोकर आहे, त्याच्यावरती साधारण रेंज 800 पासून सुरुवात होते. आणि मग कस्टमायझेशन हवं असेल तर? कस्टमायझेशन आहे, ज्यांना जसं कलर्स ऑप्शन आहे आपल्याकडे, जसं साडीला मॅचिंग दागिने घेतो तसं याच्यामध्ये पण आपण कस्टमाइज कलर करू शकतो. त्याच्यामध्ये ते करून मिळतो. आम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची की इथे नुसते दागिने नाही तर त्यांचा स्वतःचा कारखाना आहे, त्यामुळे हे सगळे दागिने इथेच घडवले जातात. त्यामुळे इथेच बनवले जातात. त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करता येतात की त्यांना त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या रंगानुसार साडीला मॅचिंग करून देतात. पण तरी साधारण किती दिवसांपूर्वी किंवा किती दिवस आधी ऑर्डर केल्यानंतर ते मिळू शकतील? आता या वर्षी संक्रांत आपले खूपच कमी दिवस आहे. बरोबर, 12 ते 14 दिवस आहे. त्याच्यामुळे सगळ्यांची लगबग सुरू झालेली आहे. तरी 2 ते 3 दिवस आपल्याला आहे. जसं कस्टमायझेशन जसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर थोडंसं असेल तर ते 1 दिवसात होईल. खूपच त्याच्यात तुम्ही डिझायनिंग वेगळं सांगितलं असेल तर त्याला 3 दिवस लागतील. बरं, आता आम्ही कलेक्शन बघून तर खूपच खुश आहोत, आम्ही शॉपिंग करणार आहोत. पण जर लोकांना इथे यायचं असेल तर त्यांना नेमका पत्ता म्हणजे कसं बसायचं इथे? आपलं
आपलं हे जे लोकेशन आहे हे ठाणा वेस्ट मध्ये आहे. हं. ठाणा वेस्टला स्टेशनच्या जवळ राघोबा शंकर रोड, शेंगदाणे, ठाणे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला हलव्याच्या दागिन्यांची इतकी व्हरायटी बघायला मिळेल की कोणतं नेमकं पसंत करायचं असाच प्रश्न पडणार आहे. त्यामुळे तुम्हीही संक्रांतीच्या या दिवसांच्या आधीच खरं तर येऊन हलव्याचे दागिने खरेदी करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका.